चला सेमीफायनल आणि फायनल देखील आम्हाला 4 षटकांचेच खेळवायचे आहेत. प्लीज विनंती करतोय, डोंट वेस्ट टाइम. पंचांना विनंती करतोय, या प्लीज. आघाडीची जोडी पूर्ण संघ प्लीज. बेस्ट ऑफ लक देऊया या दोन्ही संघांना. अतिशय चांगला क्रिकेट खेळून ते पुढे आलेत आणि निश्चितच खूप सारं कौतुक आहे दोन्ही संघांचं. कारण पूर्ण संघाने अगोदर बघितलं SD केवणी संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर मागच्या सामन्यात जय बजरंग मिनिश 11 कारवीला पराभूत करून टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ पुढे सरकलाय. कीपर जर क्लोज असेल तर तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकणार नाहीये. कीपर जर मागे असेल तर स्ट्राइक रोटेट करू शकता. हे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता या MCCच्या स्पर्धेमध्ये काय वैशिष्ट्य, विजेत्या संघाच्या 12 खेळाडूंना सन्माननीय निलकंठजी भोईर यांच्या वतीनं 12 स्मार्ट वॉचेस देण्यात येणार आहेत. आणि लक्षात घ्या, या स्मार्ट वॉचमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज तुम्ही ट्रॅक करू शकता. तर निश्चितच तुमचा पल्स रेट ट्रॅक करू शकता. निश्चितच कॅलरीज किती बर्न करता, किती पावलं तुम्ही चालता, या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रॅक करू शकता. म्हणजे फिटनेस लेवल मेंटेन करण्यासाठी हे स्मार्ट वॉच तुमची मदत करेल. त्यामुळे येस पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय, वी आर रेडी. त्यामुळे विजेते संघाला एक खास पारितोषिक देण्यात येणार आहे अगदी आज संध्याकाळच्या सत्रात, ज्यावेळा बक्षीस वितरण सोहळा रंगेल या मंचावर. कौतुक आहे या स्पर्धेचं. अनेक माध्यमांच्या वतीनं निश्चितच आपण बघतो या एकूणच स्पर्धेची ॲडव्हर्टिजमेंट होत असते, सोशल मीडिया असो. इट्स अ 4 ओव्हर मॅच. आणि नरेश स्पोर्ट्स संघ अंतिम सामन्यासाठी रेडी आहे अशी माहिती देखील मिळते. ओ हो, पहिला चेंडू विकेट आली आहे. व्हॉट अ कॅच बाय प्रितेश जोशी. मात्र काय इनकटर होता, जबरदस्त चेंडू. वेल बोल्ड मिस्टर दीपेश. आमचा डीजे बॉय भावेश चौधरी सुद्धा आलाय, त्याचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल देखील जबरदस्त डीजे वादन त्याच्याकडून झालं होतं. प्रोफेशनल डीजे वादक आहेत ते, नो डाऊट. अगदी 30 देखील ऑर्डर ते मारत असतात. नेक्स्ट बॅटर इन झालाय प्रणय. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवरचं बॅटल जिंकलंय ते म्हणजे गोलंदाजांना. त्यामुळे ऍडव्हान्टेज पहिल्या चेंडूवरच टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम. बाळकुम वर्सेस पूर्णा. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, विचार चांगला होता नो डाऊट. मात्र इथे गोलंदाजानं देखील विचार केला की अगोदरच पुढे आलेत, त्यामुळे ज्यावेळेला रिलीज मोमेंट होता ना तो चेंज केलाय. गुड थिंकिंग बाय द बॉलर. वेल बोल्ड दीपेश. याला म्हणतात गोलंदाजी, याला म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड. अगदी शेवटच्या क्षणी विचार बदलला. यावेळेला लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार. अवाक्य बाहेर आहे हा चेंडू क्षेत्ररक्षकाचा. त्यामुळे इथे थोडीशी चूक नक्कीच झालंय. काय अफलातून गाणं दुनियादारी या चित्रपटातील आणि वेगवेगळ्या गायक नायकांनी गायलेलं हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. मराठीतील अनेक कलावंत एकत्र आले आणि हे गाणं बनवलं. यावेळेला चेंडू डाऊन दिले काय काय यस पंच गुरु बाजूला झालेत. वाटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकतीये, 5 वर जाऊन पोहोचली आहे. या सामन्यात पूर्ण संघाला विचार करावा लागेल की 45 क्रॉस कुठल्याही परिस्थितीत करावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी मगाशी समोर बसून मागचा सामना बघितलाय, त्यामुळे स्ट्रॅटर्जी काहीतरी असेल मनामध्ये. मात्र एका वेळेला स्ट्रॅटर्जी जी मनामध्ये आहे ती एक्झिक्यूट करावी लागेल. कारण
तेच खरं आव्हान आहे या एकूणच सामन्यातलं. शॉर्ट बॉल लॉफ्ट केलाय, चुकीचा फटका आहे, मात्र हा झेल कठीण आहे. प्रथम गेले होते मात्र टू बाउन्स वर आडवेपर्यंत या 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसतील. चांगलं क्रिकेट आहे, धावा येत आहेत, या गोष्टीला महत्व आहे. हवेचं प्रमाण बघा, अगदी आता आपण बघतोय दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत चाललेत, वेगवान वारे वाहत चाललेत. म्हणजेच काय तर बॅटरला इथे संधी आहे समोर व्ही शेप मध्ये खेळण्याची. मात्र गोलंदाजाच्या मनात काहीतरी वेगळं विचार आहे. त्यांना माहिती आहे की बॅट्समन स्लॉट मध्ये बॉल टाकायचा नाहीये आणि त्यासाठीच वारंवार चेंडू गुडलेंद आणि शॉर्ट बॉल टाकले जात आहेत. हा चेंडू ज्या पद्धतीने सोडलाय त्या पद्धतीला सलाम आहे. अगदी स्किड केलं, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू लिव्ह केला. अजून एक धाव. मात्र या स्पर्धेत मला अजून एक गोष्ट दिसली आहे, ती म्हणजे बऱ्याच गोलंदाजांनी थोडासा कंट्रोल दाखवलाय गोलंदाजीमध्ये. कारण वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना भरपूर अवांतर चेंडू आम्ही पाहतो, मात्र इथे कंट्रोल दाखवलाय गोलंदाजांनी. पुढे आले, कडक शॉट खेळलेत, अफलातून फटकाय, चेंडू आय थिंक 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, एमसीसी चौकार. ग्रेट म्युझिक. अशी ही बनवा बनवी एव्हरग्रीन सिनेमा आहे. कधी चित्रपट लावा तुम्ही कंटाळणार नाहीत. ओ हा चेंडू आपण बघतोय अगदी आपटलाय, त्यामुळे एका बाउन्सची नोंद इथे झाली आहे. पंचांनी पाहिलं की एक्झॅक्टली कुठून हा चेंडू शरीराच्या गेलाय, त्यामुळे निश्चितच इथे एका बाउन्सची नोंद झाली आहे. मात्र तिथे षटक देखील आपण बघतोय पहिलं संपताना दिसते. मात्र पहिल्या षटकात 12 धावा जमवले तर टीम विजय रामदास पूर्णा संघानं. ही चांगली कामगिरी म्हणेन मी, कारण समोर एक चांगला संघ आहे नो डाऊट. मात्र सध्या त्याचा विचार न करता आपल्या ॲबिलिटीचा विचार ते सध्या करतायत की आम्ही कितपर्यंत मजल मारू शकतो, आम्ही काय करू शकतो, आणि त्याच इन्स्टिंगला तुम्हाला बॅक करायचं आहे. सातत्याने कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना तुम्ही प्रत्येक वेळेला त्या क्षेत्रात लागणाऱ्या ज्या नीड्स आहेत त्या पूर्ण करत असता, आणि त्या नीड जर पूर्ण होत असतील ना तर मग परफॉर्मन्स होतो, आणि तो परफॉर्मन्स इथे देताना दिसतोय विजय रामदास स्पोर्ट्स पूर्णा संघ. गोलंदाजी मार्कवर येतोय, मागच्या सामन्यातील अफलातून गोलंदाज ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलला अमोल भोईर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी वर पिच केलाय, ड्राईव्ह करायचा होता मात्र उशिरा खेळलाय, त्यामुळे हा फटका योग्य जाणार नाहीये. फक्त पॉइंटला येतोय, एकच धाव मिळतीये. अनेक मान्यवरांची उपस्थिती, अनेक मित्रांची उपस्थिती, या स्पर्धेला लागलेला एक वैभव आहे. योगा भाऊ एमसीसी चषक, कैलासवासी योगेश विनायक मुकादम यांच्या आठवणींचा उजाळा. रनवे मध्ये गडबड, रनवे मध्ये चूक झाली, थांबवले स्वतःला. गुड क्रिकेट. निश्चितच कंप्लीट क्रिकेटर आहेत अमोल, गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने आम्ही त्यांना पाहतोय. यंग क्रिकेट आणि मास्टर क्रिकेट दोघांचाही मिलाप साधून आहेत, कारण टॅलेंट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे. वेल बोल्ड, मात्र हा देखील फटका योग्य नाहीये. स्क्वेलेक रिजन मध्ये आपण बघतोय डीप स्क्वेलेक मधून क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक धाव पूर्ण. वॉटर थ्रो, सुपर. अफलातून खेळाडू आहेत त्या टीम बाळकूम मध्ये नो डाऊट, आणि संधी दिले अंडर 23च्या खेळाडूंना देखील ते संधी देताना दिसत. ही चांगली गोष्ट आहे. 3 खेळाडू आहेत अंडर 23ची अशी माहिती मिळते आम्हाला. नेक्स्ट बॉल, प्ले अँड मिस. बॅटची एज जरूर लागली आहे, मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न अगदी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो प्रीती जोशीचा, मात्र धाव मिळणार नाहीये. काय अशी खास बात आहे अमोलच्या गोलंदाजीमध्ये की फलंदाज फटके नाही मारू शकत. थोडीशी फसवी गोलंदाजी आहे, कारण बऱ्याच जणांना वाटेल की ते वेगाने येत आहेत, मात्र वेगाने गोलंदाजी होते का तर नाही. एक एव्हरेज गोलंदाज जो असतो ना, जो एक 125 135 पर्यंत त्याचा स्पीड ठेवतो, त्या स्पीडमध्ये गोलंदाजी करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फलंदाजाला चकवणं.
इथे मात्र पुढे टाकलाय आणि त्याचा विचार क्लिअर होता. गुड शॉट बाय धीरज. अफलातून षटकार. तो जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. हा षटकार पूर्ण टीमला एक वेगळी उभारी देऊन जाणार आहे. धावसंख्या झाले तब्बल 20. दुसरे षटक मैदानात सुरू आहे. धावसंख्या 20 झाले. मागच्या सामन्यात फक्त एका धावेचं षटक हाताळलं होतं, ते म्हणजे गोलंदाज अमोल भोईरनं. मात्र या षटकात आतापर्यंत निश्चितच आपण बघतोय 8 धावा खर्च झालेत. त्यामुळे निश्चित वेळ बदलते आणि तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. इथे नवीन संघ आहे त्यामुळे चॅलेंज नवीन आहे. यावेळेला सुद्धा ऑन साइडला चांगल्या रीतीने टेंडू टर्न केलाय. अजून एक बाउन्स बघितला क्षेत्ररक्षकांना, मात्र थ्रो फ्लॅट आहे. एकच धाव या चेंडूवर. 21 धावा. ही जोडी आपण बघतोय धीरज आणि प्रणय. धावसंख्या बनवतीये, पुढे नेतीये, कारण अगदी पहिल्या चेंडूवर आकाश परतला होता आणि त्यानंतरची ही पार्टनरशिप आपल्याला 21 धावांची पाहायला मिळतीये. गरज आहे, भरपूर गरज आहे. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अपेक्षा भरपूर असतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता करताना त्रिधा तिडपीड उडते. आणि किती लवकर तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहे, क्विक डिसिजन. एखादा फटका खेळायचा आहे की नाही खेळायचा आहे, त्यानंतर सिंगल काढायचं की डबल काढायचं आहे, त्यानंतर गोलंदाजाच्या थ्रूने जर विचार केला तर चेंडू वर टाकायचा की मागे टाकायचा. भरपूर डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे क्रिकेट आपल्याला एक समृद्ध माणूस बनवतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. स्लो डिलिव्हरी आहे, मिसजज केलाय आणि इथे आपण बघतोय हा फटका खेळताना उशीर झालाय. चांगला झेल आणि चांगलं कॉल केलंय तिथे. अगदी आपण बघतोय डीप कॉर्नर रिजन मधून येताना हा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. अतिशय चांगला झेल परतावा लागेल. ते म्हणजे बॅटर मिसजज केलाय आणि थँक्यू भावेश. काय हवेचं प्रमाण आहे बघा. ताशी जवळजवळ 35 किलोमीटर पर वेगाने वारे वाहत आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची वारे आहेत. मात्र आमच्या मीरा भाईंदरचा जर विचार केला तर निश्चितच NP स्पोर्टचे आमचे नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांचे सध्या चर्चेचे वारे आहेत. भरपूर मोठा ब्रँड बनला NP स्पोर्ट्स. सन्माननीय कृष्णा भोईर साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मुख्य मंचावर. मनापासून आपलं स्वागत आहे साहेब. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे भूषण. शॉट बॉल आहे, लॉफ्ट केलंय, गुड शॉट. काय पिक केला चेंडू. अगदी ज्यावेळेला चेंडू शॉट पडला त्यावेळेला बरोबर बॅकफुटला पोझिशन मध्ये होते आणि हा क्लास फटका, सुपर वेट, जबरदस्त पुलचा फटका. 6 धावा. मान्यवरांचं स्वागत. शॉट बॉल लॉस्ट केलाय, गुड शॉट. काय पिक केला चेंडू. अगदी सन्माननीय कृष्णा भोईर साहेबांचं आगमन, अगदी षटकारानं त्यांचं स्वागत केलं. एकूणच आपल्या बॅटरनं इथे एक धाव मिळणार आहे. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते. हे आमचं नक्कीच एक फलित म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने निमंत्रणं गेलेत MCC चषकाची, त्या निमंत्रणाला हिरवा कंदील आमच्या मान्यवरांनी दिलाय आणि म्हणूनच त्यांचं कौतुक आहे. आज 26 जानेवारीचा दिवस आहे. बऱ्याच जणांना सुट्टी असते नो डाऊट आणि आपल्या वेळेनुसार हे सगळे मान्यवर येताना दिसत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची बॉटम आहे. चेंडू वेगाने ट्राउल होत आहे. क्राउड कॉर्नर रिजन मध्ये थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी नाही येणार. एकच धाव.
प्रयत्न केले जात आहेत. जिंकायचं सगळ्यांनाच आहे. ती खास खास ट्रॉफी उचलायची आहे MCC चषकाची. प्रत्येक वेळेला ट्रॉफी हे आकर्षण असतं MCC चषकाचं आणि यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही आहे. इंजरी जास्त नसावी अशी अपेक्षा आहे कारण अनइवन बाउन्स आहे या एकूणच आउटफील्डमुळे आणि त्या आउटफील्डमुळे चेंडू डायरेक्टली आय थिंक मला वाटतं तिकडे बसलाय आणि त्यामुळे ही इंजरी जास्त नसावी अशी अपेक्षा आहे. जास्त दुखापत असेल असं वाटतंय की तो फिल्डिंग करू शकणार नाहीये तर एक्स्ट्रा खेळाडू उतरवा प्लीज. थोडासा वेळ आहे आपल्याकडे. आमचे मान्यवर अतिशय चांगल्या पद्धतीने इथे उपस्थित झालेत. सन्माननीय कृष्णा भोईर साहेब आताच उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कौतुक आहे. एखादी स्पर्धा करायची म्हणजे मान्यवर पाहिजेत, संघ पाहिजेत, तितकेच मान्यवर देखील पाहिजेत. कारण या सगळ्या गोष्टींचा बिलाप असतो एक अप्रतिम स्पर्धा आणि MCCनं हे आपलं एकूणच नातं जपलं आहे अगदी 49 वर्षापासून. आणि इकडे जमलेले सगळे जे मान्यवर आहेत त्यांच्या माहितीसाठी साहेब पुढचं वर्ष 50वं वर्ष आहे आणि तुम्हाला आत्ताच निमंत्रण आम्ही देतोय. अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ती स्पर्धा खेळणार आहोत असा मानस वर्तवलाय MCCनं आणि अनेक मान्यवरांचा हिरवा कंदील त्याला मिळाला आहे. त्यामुळे तयारी सुरू झाली मित्रांनो पुढच्या वर्षीची. भूषण पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. शॉट आहे, शॉट आहे. बॅट्समॅन स्लॉट मध्ये चेंडू आणि काय फटका खेळलेत. गुड शॉट. थँक्यू व्हेरी मच. या षटकारण संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. गाणं सकाळचं वाजलंय मात्र हा दुपारचा प्रण आणि गाजवते सध्या पूर्ण टीम. विजय रामदास स्पोर्ट्स पूर्ण संघ. चॅलेंज ऍक्सेप्टेड आहे आणि आता चॅलेंज दिलं जाते समोरच्या टीमला. ग्रेट बॅटिंग. धावसंख्या 35 आणि कौतुक आहे धीरजचं. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून निघालेत. नेक्स्ट बॉल भूषण टू धीरज. अजून एक व्हॉट अ बॅटिंग. काय पिक केलं जातं चेंडूना. व्यवस्थित अंदाज चेंडूच्या मागे येणं आणि ती फ्री फ्लोईंग बॅटिंग. वा 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 यू ब्युटी. थँक्यू. आयोजकांना विनंती करतोय जरा प्लीज आपले व्हॉलंटियर्स कुठे आहेत कारण पूर्ण संघाचा एक खेळाडू असा आहे ना तो इतका एक्साइटेड आहे आम्हाला तोच चेंडू हवा आहे जो बाहेर जातोय. वेल डन मित्रा, तुझं कौतुक आहे आणि सध्या तू 12वा 13वा असतील तरी तुला लवकर चान्स मिळेल. लक्ष घाला या मुलाकडे. धावसंख्या झाले ती तब्बल 41. 41. व्हॉट अ बॅटिंग बाय धीरज. 4 उत्तुंग षटकार या इनिंग मध्ये. 27 धावा नाबाद. ही मॅच सजली आहे. तिसरं षटक मैदान सुरू आहे. अजून एक षटक यायचं बाकी आहे. हा चेंडू चेक करावा लागेल. वाईट बॉल. 42 धावा. दुपारचं सत्र आता निश्चितच आपण बघते गरमी चालू आहे या मैदानाच्या आतमध्ये. जिंकणार कोण, पूर्णा की बाळकुम. सेमीफायनल मध्ये कोण जाणार हा सध्या विचार आहे. दिवे संघ इथे उपस्थित झाला का. आयोजकांना विनंती करतोय कॉल करा. येस ऑन द वे आहेत ते. त्यामुळे मजा येणार आहे सेमीफायनल आणि फायनलला. मात्र सध्या ही मॅच रंगली आहे. हो चांगला फटका आहे मात्र तरी सुद्धा काही धावा इथे मिळतील. एलिव्हेट नाही करू शकले मात्र एक धाव इथे मिळतीये. वेल प्लेड धीरज.
अगदी आपण बघतोय या षटकातील तो शेवटचा चेंडू होता, त्यामुळे पुढच्या षटकातील तो स्ट्रायकर असणार आहे. मात्र लगेच आपण एक खास सन्मान करून घेऊया, तो म्हणजे निश्चितच आपल्या मुख्य मंचावर सन्माननीय कृष्णा भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि अभिषेक मुकादम यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा खास सन्मान मुख्य मंचावर करूया. डिका स्पोर्ट्स लाईव्हला विनंती करतोय, मुख्य मंचावर कॅमेरा घ्या प्लीज. तर हा विशेष सन्मान आपण करतोय, साहेबांना ही विशेष भेट आपण देतोय, शिवप्रतिमा, आणि निश्चितच ही ऊर्जा तुमच्या घरात सुद्धा नांदो असाच संदेश आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवते. मात्र साहेब आपण इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. आणि मी जसं मगाशीच म्हटलं की पुढच्या वर्षीचं निमंत्रण आम्ही आत्ताच देतोय साहेब आपल्याला. पुढच्या वर्ष आपलं 50वं वर्ष आहे आणि सेलिब्रेट करणार आहोत आपण ते. धन्यवाद साहेब. पुढे पुणे एकदा या मॅच कडे धावसंख्या झाले तब्बल 43, 3 षटकात 43 धावा, सरासरी आपण बघतोय जवळजवळ 14.33 ची. वेल प्लेड धीरज. ओ हो चेंडू हवेत आहे, तो रीच होणार का? ये झालाय. धावसंख्या 49, चेंडू हवेत आहे, दुसऱ्या तरी बाजूला जोरात नाबाद का? 34 धावा. धीरज, हे झालंय. काय हे आकडे आहेत विलोभनीय. चित्तथरारक मॅच होणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला आपण बघते बाळकुम संघाकडे देखील मोठी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे ही धावसंख्या जी अपेक्षित होती ती धावसंख्या आता बनली आहे. इथून पुढे अजून किती धावा जोडणार धीरज आणि अजून किती धावा जोडणार टीम पूर्ण? ओ पुन्हा एकदा अगदी आपण बघतो ऑन द खेळायचा होता, मात्र वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता हा रुद्रचा. बीट केलाय, वेगाने बीट केलाय. नेक्स्ट बॉल रुद्र टू धीरज. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे का? येस वाईड आहे. वाईडचा इशारा आलाय, अवांतर धाव मिळतीये. एक धाव, धावसंख्या 50 पूर्ण झाली पूर्ण संघाची. अभिनंदन. वर पिच केलाय, काय ड्राईव्ह आहे ऑन साइडला, कडक ड्राईव्ह आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळणार आहे. गुड फिल्डिंग. क्रिकेट बघा, अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते या मॅच मध्ये आपल्याला. गोलंदाजी देखील एका लेवलला चांगली झाली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला बॅटिंग ज्या पद्धतीने झाले धीरजची अफलातून, आणि क्षेत्ररक्षण देखील त्या दर्जाचं आहे. परिपूर्ण क्रिकेट पाहायला मिळत आहे, कॉम्पॅक्ट क्रिकेट पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. पुन्हा एकदा डिका स्पोर्ट्स वर आपण बघूया. अक्षरशः काटा हल्ला, 142 चा स्पीड आहे. अपील हलकस होतं तिथे कॉट बिहाइंडचं, मात्र या पंचाने नाकारलंय. धावसंख्या 51 वर थांबली आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका या मॅचला एक वेगळी बळकटी देऊन जाणार आहे टीम पूर्ण संघाला. स्लो डिलिव्हरी आहे. हा चेंडू मात्र लाईन खराब आहे. अवांतर धाव मिळतीये. धावसंख्या 52. समोर खेळलेत अगदी आपण बघतोय एका कॉर्नर रिजन मध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीनं हा फटका सजवलाय. तिथे बॅटर प्रतीकनं 4 धावा. चैता महिन्याचे सप्तमीला न जाऊ चल करल्याचे डोंगराला, झोप लागे न डोल्याला न जावाच आईचे भेटीला. ही मॅच बघताना बरेच जण कदाचित आपली एक झोप विसरले असतील. बऱ्याच जणांना दुपारी डुलकी घेण्याची सवय असते, मात्र या मॅचने त्यांना निश्चितच लक्षपूर्वक कामगिरी करण्यासाठी भाग पाडलाय. हा चेंडू ही वाईड येतोय. अवांतर धाव.
हवांतर धाव आली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकते 57-57. सत्तावन्न धावा फलक्यावर. 4 ओव्हरची ही मॅच आहे. 57 झालेत म्हणजे एकूणच विचार जर केला ना तर प्रति षटकामागे 15 धावा करायची आहेत. ग्रेट बॅटिंग धीरजनं काय जबरदस्त बॅटिंग केली. अगदी आपण बघतोय नाबाद 35 धावा तो खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला तर त्याचा सहकारी प्रतीक 5 धावा काढून खेळतोय. अजून एक षटकार. ग्रेट शो बाय टीम विजय रामदास पूर्णा. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार अगदी 60 पलीकडे घेऊन गेलाय. धाव संख्या 63 आणि 64 धावांचं लक्ष्य म्हणजे प्रति षटका मागे अजून एक षटकार. आपल्याला धाव संख्या बघा किती दिसते. ग्रेट शो 16 धावा. टीम विजय राम. वेल प्लेड. जोरदार रिसेप्शन मिळणार आहे या दोन्ही बॅटरला. 11 धावा नाबाद प्रतीक आणि 35 धावा नाबाद मिस्टर धीरज. ग्रेट बॅटिंग. पहिल्या 2 षटकात धावसंख्या होती ती म्हणजे 20. मात्र नंतरच्या 2 षटकात आपण बघतोय एक मोठी हनुमान उडी पाहायला मिळते. तब्बल 43 धावा कुठल्या गेल्या आणि म्हणूनच ही धावसंख्या आपल्याला दिसतेय ती म्हणजे 63च्या घरामध्ये. 64 धावा विजयासाठी आणि लगेच निमंत्रण देतोय कॉम्बॉक्स मध्ये आमचा सहकारी मित्र आणि या परिसरातील एक गोड आवाज पंढरीनाथ कडू. मानाची पालखी निघाली करल्या.
आयो आई तुझे भेटी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतो योगाभाऊ MCC चषक 2026 श्रद्धांजली चषक 2026 64 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला आहे. टीम पूर्ण या संघासमोर एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये धीरज आणि आक्रमक फलंदाजी केली. त्यानंतर आपण पाहिलात तर प्रत्येक याच्या बॅटमधून एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. प्रितेश जोशी पहिला बॉल अगदी बॅकफुटवरती आलाय, पंच केलाय पहिल्या बॉलवरती. अटॅकिंग बॅटिंग कव्हर क्षेत्रामध्ये चौकार, 4 रन्स. पंच केलाय पहिल्या बॉलवरती अगदी चौकार पाहायला मिळतोय. प्रितेश जोशी बालकुम संघाचा हा हिरो आहे. अटॅकिंग फलंदाजीसाठी जाणारा प्रितेश जोशी यावेळी काय करेल. नो बॉल, पंच इथं घोषित करतायत. नो बॉल ने नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. येस, वाईट बॉल असेल आणि या वाईट बॉलने धावफलक पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. बिनगडी बाद 5 धावा. 64 धावांचं लक्ष, प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा पूर्ण करायच्यात. पहिला गोलंदाजी मार्गवर धीरज आहे. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, अगदी काऊ गॉर्डन रिजनच्या प्लॉट मध्ये. बिग हिट. का बॅटिंग पाहायला मिळते. हा खेळाडू कमीत कमी 2 ते 3 ओव्हर थांबला तर नक्कीच मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतो बालकोम संघ. 64 धावांचं लक्ष, या फलंदाज जर टिकला तर एक छोटं पाहायला मिळेल. ताकद आहे, ताकद या फलंदाजाकडे. परफेक्ट मॅच फिनिशर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे गोलबंदर परिसरामध्ये, आणि तोच खेळाडू यावेळी मैदानामध्ये प्रितेश जोशी. त्याच्या बॅटमधून धमाका आपण बघितला आहे. अजून एक फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो एक ती गोळीच्या वेगाने फरार. चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय. 15 धावा. थँक्यू आमचे बाईकमॅन, चेंडू आणून दिले आम्हाला. पुन्हा एकदा थँक्यू. पेट्रोल संपला तरी चालेल मित्रांनो, मात्र चेंडू आणून द्या. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जे जे या स्पर्धेसाठी मदत करत आहेत त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 15 धावा. प्रितेश जोशी यावेळी नो बॉल इथं घोषित केला गेलाय. आउटसाइड द पिचिंग पाहायला मिळालाय. नो बॉल पंच इथं घोषित करतात. नो बॉलने एक धाव ही धावफलकावरती जोडली जाईल. फ्री हिटचा बॉल असणार आहे. नेक्स्ट बॉल आपण बघितला तर चेंडू खराब आहे. कुठेतरी धावा ऑलरेडी दिल्यात आणि त्यात परत अजून एक फ्री हिटची संधी प्रितेश जोशी सारख्या फलंदाजाला तुम्ही दिले.
यावेळी सरळ गेलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सी मारेशीच्या बाहेर षटकार. परफेक्ट मॅच फिनिशर याला का म्हटलं जाते. अगदी तब्बल 4 बॉलमध्ये या खेळाडूंनी 22 धावा गुडल्यात. जबरदस्त बॅटिंग. प्रितेश जोशी नावाचा वादळ इथे मात्र गुंगवला जातोय. 22 धावा 4 बॉलमध्ये इथे पूर्ण केल्या गेल्यात. 64 धावांचं लक्ष आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज धीरज या गोलंदाजावरती अटॅक केलं गेलंय. पुढील बॉल. त्यावेळी पहा पुन्हा एकदा आउटसाईड एक स्टंप. थोडंसं प्रेशर जाणवत आहे कारण समोर मोठा खेळाडू असेल ना त्यावेळी गोलंदाज थोडासा इथे दबावामध्ये गोलंदाजी करतोय. कारण हा लेग साईडचा बॉल अगदी वेगाने होता मात्र लाईन चुकीची होती. धीरज यावेळी चांगला चेंडू आहे. अगदी लो फुल टॉस पाहायला मिळाला. सिंगल मिळाली जाते. सिंगलने संघाची धावसंख्या 24 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी असेल मात्र धावा गुटल्या गेल्यात. 64 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अगदी अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली. दीपेश माने येतोय प्रथमतः पहिल्याच बॉलवरती बॅटिंग करण्यासाठी. कारण 5 बॉल अगदी पूर्ण फेस केलेत प्रितेश जोशी याने. 64 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा पाहायला मिळत आहेत. का बॅटिंग केली होती प्रितेश जोशी ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार. अजून एक नो बॉल. आता मात्र काय केलं जाईल कारण मागच्या फ्रीच्या बॉलवरती षटकार आला होता त्यावेळी प्रितेश जोशी होता मात्र यावेळी माने आहे. असं वाटतंय की या पहिल्या ओव्हरमध्ये अर्धा लक्ष पूर्ण केलं जाईल कारण 25 धावा तर धावफलकावरती लागल्यात. आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल. 1 बाउन्सी मारेशीच्या बाहेर. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल. थँक्यू डीजे बाबेश. चांगलं संगीत सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त अंतिम दिवस या स्पर्धेचा इथे पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 64 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा कुठल्या गेल्यात आणि आता 18मध्ये 35ची गरज आहे. एकोणतीस धावा. क्रमांक 2चा गोलंदाजी मार्गवर आकाश आहे. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग केलं गेलं. काऊ कॉर्नर रिझनमध्ये शतरक्षक आहेत. एक सिंगल. प्रितेश जोशी आणि दीपेश माने ही जोडी मैदानामध्ये.
अगदी आक्रमक रूप या दोन्ही फलंदाजाने धारण केलंय. 64 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा कुठल्या गेल्यात आणि या पहिल्या बॉलवरती एक सिंगल. लक्ष आता मात्र छोटं दिसायला लागतंय कारण 17 मध्ये अजूनही 34ची गरज आहे. 17 बॉल 34 धावा. यावेळी षडंपूचा फटका केलाय अगदी जबरदस्त ताकदवार दिवेश माने याच्या मॅटमधून आलेला हा धमाका षटकार. अरे आमच्याची भिडायची ताकद या टक्क्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव घेईल. थँक्यू 36 धावा 36 रन. काय बॅटिंग केली गेले काय बॅटिंग करतायत हे दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 36 आहे. दिपेश माने याच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपण बघितलाय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एच लागले आपण पाहिला तर हा डॉट बॉल इथे हाताला जातोय. धावा येणं गरजेचं होतं आणि त्या धावा प्रितेशने सुरुवात केली आणि त्याला 7 अप्रतिम देत असताना दिपेश माने पाहायला मिळतोय. धावा रोखाव्या लागतील विकेट घ्याव्या लागतील पूर्ण या संघाला. तर मॅचमध्ये वापसी करण्यासाठी तुम्हाला विकेट महत्त्वाचे आहेत. यावेळी विकेट नाही आहे का तर येतोय हा फटका सरसच्या दिशेला दिपेश माने याच्या बॅटमधून अजून एक विकेट. गडीची 4था बॉलमध्ये आता 22 धावांची गरज आहे. कुठेतरी मॅच पूर्णपणे चुकवला गेलाय गावदेवी बालकुम या संघाकडे. यावेळी अजून एक फटका चांगला आहे अगदी गॅपमध्ये गेला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. दोन ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅचचं चित्र बदललं आहे कारण आता 13 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग दिपेश माने आणि प्रितेश जोशी. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ बॉलचा फटका केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत सिंगल फक्त मिळाली जाईल मात्र धावा प्रत्येक बॉलवरती कुठल्या जात आहेत. अगदी ज्या प्रकारे धावफलक वेगाने वाढतोय असं वाटतंय की कुठेतरी या 2 षटकांमध्ये धावांचा पूर्णपणे पाऊस पडलाय कारण आता 12 बॉलमध्ये 17ची गरज आहे. मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केली आहे टीम गावदेवी बालकुम या संघाने. धावसंख्या आहे 47. चला घाई करा प्लीज वेळ जास्त आपल्याकडे नसणार आहे त्यामुळे घाई आपण जास्त करून करायचे कारण यानंतर अजून 3 मॅच बाकी असतील. स्वप्नील स्पोर्ट्सचा ब्रह्मांड आपण रेडी राहायचं मित्रांनो. यानंतर आपला मॅच असेल. 12 बॉल 17 धावा 2 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिला तर 47 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. एका साईडला जर आपण पाहिला तर विजय रामदास पूर्णा या संघाच्या धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 21 होत्या मात्र इथे डबल पूर्ण केल्या गेल्यात 47 धावा. एक जबरदस्त बॅटिंग दिपेश माने प्रितेश जोशी. पहिला बॉल फुल टॉस आहे चेंडू जाईल का 1 बाउन्स मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. चेंडू पडल्यानंतर त्या चेंडूवरती अगदी लक्ष ठेवला गेला आणि त्यानंतर जंप घेऊन त्या चेंडूला अडवलं आहे. 11 बॉलमध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे.
16 धावांची गरज आहे आणि कुठेतरी 1 ते 2 जर विकेट आल्या तर नक्कीच पुन्हा एकदा पूर्ण संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो आहे. मात्र त्या कमबॅकसाठी कुठेतरी विकेट येणंही गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेत. दोन्ही फलंदाजांमध्ये भागीदारी जर आपण पाहिला तर 48 आहे. यावेळी सरळ बॅटने गेलाय लांगो क्षेत्रामध्ये मोठा मोठा फलंदाज मोठा विकेट. रितेश जोशी gone. यावेळी सरळ बॅटने गेलाय लांगो क्षेत्रामध्ये मोठा. थँक्यू रुचे. चला घाई केला प्लीज. विनंती असेल वेळ जास्त खर्च करू नका कारण अजून यानंतरही 3 मॅच आपल्या बाकी असतील. भावेश येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. उर्वरित 10 बॉलमध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. मॅचमध्ये 10 बॉल आणि 16 धावा अगदी जिंकण्यासाठी प्रीतेश जोशी बाद झालाय. एक महत्त्वपूर्ण विकेट. मात्र दुसऱ्या साईडला अजून एक धोका दीपेश मानेचा ज्याने आक्रमक फलंदाजी केली. ज्याच्या बॅटमधून धावा जर आपण पाहिल्या तर 2 षटकार 2 चौकार ज्याच्या बॅटमधून 22 धावांवरती खेळत आहे. यावेळी पुन्हा एकदा भावेश मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल. अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते. जो फलंदाज येतोय तो फक्त आणि फक्त ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र 9 बॉल 15 धावा या 3 बॉलवरती कुठेतरी डिपेंडिंग मॅच आहे. अप्रतिम बॉल मात्र वेग जबरदस्त होता. वाईट बॉल इथे लाईन चुकीची होती. मात्र वेळ ताशी तुम्ही जर पाहिला तर 155 ते 154 अप्रतिम वेग जबरदस्त हाताळला गेलाय. संकेत पाटील अगदी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज लगातार 3रा दिवस आहे. आज चांगली दोस्ती आमची मिळाली गेली. आज नक्कीच खूप एन्जॉय करतो ही स्पर्धा मित्रांनो. 9 बॉल इथं पंचाने घोषित केला आहे. थँक्यू पुन्हा एकदा या सर्व आयोजकांचं की ज्याने आम्हाला संधी दिली. आम्हाला या स्पर्धेचं लायक वाटलं त्यांना आणि नक्कीच आम्हाला बोलवलं गेलं. त्याबद्दल पुन्हा एकदा या सर्व आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. संघाची धावसंख्या 52. आता मात्र जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 12 धावा. मॅच पूर्णपणे बालकुम संघाच्या खिशामध्ये टाकले आणि त्याची बॅटिंगचा जोर नक्कीच्या दोन्ही फलंदाजांनी लावलाय. एका साईडला दीपेश माने आणि दुसऱ्या साईडला प्रीतेश जोशी. प्रीतेश जोशी जरी बाद झालाय मात्र एका साईडला दीपेश माने हा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. वाईट बॉल पुन्हा एकदा इथं पंचाने घोषित केला आहे. धावा कुठेतरी एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत कारण 2 वाईट 1 नो बॉल इथे आता लागेला या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज प्रणय यावेळी पहा जागेवरून खेचलाय. अगदी जाईल लांब लचक सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. माध्यमातून गोलंदाज प्रणय यावेळी पहा जागेवरून खेचलाय. अगदी जाईल लांब लचक सीमारेषेच्या बाहेर.
वाईट बॉल. हा चौथा अवांतर या ओव्हरमध्ये. काय केलं जातं प्रणय, तर कुठेतरी ओव्हर एक्स्ट्रा टाकला गेला. वेळ थोडासा आम्हाला कमी खर्च करायचा होता, मात्र गोलंदाज इथे हा वेळ आमचा अजून वाढवतोय मित्रा. यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल मिळाली जाईल आणि सिंगलने आता मात्र 7 बॉलमध्ये अजूनही 3 धावांची गरज आहे. 7 बॉल 3. जबरदस्त मॅच, जबरदस्त बॅटिंग, आक्रमक रूप धारण केला. एका साईडला सुरुवात प्रितेश जोशीने केली आणि त्यांचा शेवट करण्याचा प्रयत्न दीपेश माने करतोय. चला संपवलाय. या शेवटच्या बॉलवरती इथे चौकार येतोय आणि अगदी 3 ओव्हरमध्ये जोशीने केली. हा टार्गेट पूर्ण केला गेलाय. शेवट करण्याचा 64 प्रयत्न धावांचा. दीपेश माने करतोय. चला संपवलाय. तर टॉस स्टडी आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच दीपेश माने, ज्याच्या 10 बॉलमध्ये ज्याने धावा पटकावल्या 33 आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट 12 धावा. सन्माननीय श्री कृष्णा भोईर सर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आणि टॉस करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दीपेश माने याला दिला जाते, ज्याच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये तब्बल 33 धावा कुठल्या गेल्या. गोलंदाजी करत असताना 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट आपल्या नावावरती ज्याने मिळवलाय तोच ठरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय कृष्णा भोईर सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. 3 ओव्हरची मॅच असेल मित्रांनो, लक्षात घ्या. 3 ओव्हर. चला स्वप्नील 11 ब्रह्मांड पंकज. चला 3 ओव्हरची मॅच आयोजकांच्या माध्यमातून सांगितले गेले. चला 3 ओव्हरचा मॅच असेल. कोण करतो कॉल? ब्रह्मांड टीम. टेल असं कॉल केलं गेले. टेल येतोय, जास्त विचारलं जाणार नाही. फिल्डिंग यस. स्वप्न स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या मन पुरवलाय बायांचा